सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, असं आहे शायरांच्या प्रश्नाचं उत्तर खरोखरच आम्ही देऊ, परंतु आम्ही आज या ठिकाणी देवली मोर या गावी आम्ही जो आज या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोतच. त्यासाठी प्रथम आम्ही ह्या देवली गावचे वर्णन करू, नंतर आम्ही शायरांच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. ते लक्ष द्यावं. हॅलो हॅलो चेक हॅलो.
जाऊया देवली मोर गाव पाहूया. देवळी मोर गाव पाहूया. हे देवली मोर गाव हा सोमजाईच्या अधिष्ठान, हा सोमजाई देवीचे अधिष्ठान. बरोबर आहे. आणि ह्या गावामध्ये हा आज हनुमान जयंती उत्सव निमित्तानं हा आज भरघोस असा आनंद वाटतोय. बरोबर आहे. या गावामध्ये शुभेच्छा भरपूर आहे हा आणि ते आपल्याला हा हे गाव पाहायला आलेलो आहे आपण. हा बरोबर आहे ना? बरोबर आहे. की खरोखरच हा. हनुमान जयंती उत्सव निमित्तानं उत्सवानिमित्तानं आज आम्हाला हा या ठिकाणी तुम्ही आमंत्रण केलात हा आणि खरोखरच हा आम्ही धन्य झालो. बरोबर आहे. की आज देवलीमोर आम्ही हा गाव हा बरेच दिवसांनी पाहिलेलं नव्हतं हा आणि ह्या हनुमान जयंती उत्सव निमित्तानं हा आज आम्ही पाहिलेलं आहोत. हा आणि पुढे ह्या गावची शोभा हा कशी काय आम्ही सांगणार आहोत ते ऐकून घ्या. ऐकून घ्या. खरंच या देवलीमूल गावामध्ये हा आपण काय आपली कला हा त्या आईच्या देवीच्या उत्सवाने हा आपल्याला दाखवली पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? पुढे ऐकून घ्या. माणगाव तालुक्यात असले आहे देवली मोर गाव. असलाय देवळी मोर गाव. अकेला धावणारी नवसाला पावणारी सोमजाईच्या चरणी धाव. सोमजाईच्या चरणी जाव. खरोखरच हा अकेला धावणारी सोमजाई आईचे हा हे दर्शन घेऊन हा आपल्याला पुढे जायचं आहे. बरोबर आहे. पुढे काय बोलतोय हा ते ऐकून घ्या. हा दंग होऊन याला रे भक्ती रंग रंगले आवाज तुझा वेगळा नामात गंगले बरोबर पुढे चली बसवाऊया. चला भाविकांनो जाऊया देवळी मोर गाव पाहूया. चला भाविकांनो जाऊया देवळी मोर गाव पाहूया. काय म्हटलं माहितीये काय काय? म्हटलंय? रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात माणगाव तालुक्यात असले आहे देवली मोर गाव. असलाय देवळी मोर गाव. अकेला धावणारी नवसाला पावणारी नवताला पावणारी सोमजाईच्या चरणी जावं. त्या आईच्या चरणी जाव. आईच्या चरणी दर्शन घेतल्यानंतर हा खरंच हा की आम्हाला उत्कृष्ट आलेला आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा पुढे काय म्हणतो ऐकून घ्या. हा पुन्हा विचारा करूया
आनंद झाला पुणगाव देवली मोर अंगणी गुणगाव देवळी मोरा खरोखरच आज या हा. चैत्र यात्रेची रात आहे बरोबर आणि आहे ह्या खरोखरच हनुमंत उत्सव निमित्तानं हा इतका आनंद झालेला आहे की हा की चैत्र या मावसाला आनंद होऊन हा. आम्ही त्यांचे गुणगात गात आहोत. बरोबर आहे पुढे काय बोलतो ऐकून घ्या. हा रसिक जनाचे भिजले डोळे, पुण्य गौरीवर अंतर डोळे, हरी झाला मला जोजनी लावल्या. काय म्हटलं माहितीये काय? काय म्हटलंय रसिक जनाचे भिजले डोळे, भिजले डोळे उत्सव पाहुणे मन आनंदाने डोळे, मन आनंदाने डोळे आपलेही झाला मनाला ध्वजराणी लावले. ध्वज रणी लावूया खरंच हा आज या ठिकाणी हा रसिकजन बसलेले आहेत. बरोबर आहे त्यांना पण एक कला पाहून हा. त्यांच्या मनाला समाधान वाटलेलं आहे नक्कीच आणि नक्कीच त्यांच्या मनाला समाधान वाटल्यानंतर हा आपण इथं काय करायचं आहे? हा आपलं ध्वज लावून पुढे जायचं आहे बरोबर आहे की पुढच्या वर्षी पण देखील हा त्याला वाटलं पाहिजे की पालवली मंडळी आम्हाला पाहिजे बरोबर आहे म्हणून आता ध्वज लावून आपण जायचं. हा पुढे ऐकून घ्या. गणपत बाबूराव गुरुवारे असे अमावत जाया, अमावत जाया, असे अमावत जाया. गणपत बाबूराव गुरुवारे असे अमावत जाया, असे अमावत जाया, असे अमावत जाया. मोहिनी रेषा गणित करुणी हिरविली हो काया, हिरविली हो काया, हिरविली हो काया. मोहन दिनेशा कवित्व करुणी हिरविली हो काया, हिरविली हो काया, हिरविली हो काया. काय म्हटलंय गणपत बाबूराव गुरुवर यांची गुरुवार यांची असे आमावर छाया, असे आमावर छाया मोहन दिनेशा कवित्व करुणी कवित्व करुणे जिजावणी काया. जवणी गाया गणपतीच्या आशीर्वादाने हा आज कमीत कमी हा शाहीर मगाशी म्हणून गेले की 35 वर्षांनी आमची गाठभेट झाली. हा बरोबर आहे की आपली 35 वर्षांची गाठभेट झालेली आहे. हा. म्हणून आपल्या गुरुवांचा आशीर्वाद आपल्याला ठाम पाहिजे. हा त्याच्या आशीर्वादाने हा. हा मोहन तिने काय करतो? इथे उभा आहे जिजावणी काया हा. हा तुम्हाला कला दाखवत आहे. बरोबर आहे बरोबर ना? पुढे काय करतोय ते ऐकून घ्या. प्रकाश वसंता त्याची गोड तारा, चला भाविकांनो जाऊया देवळी मोर
आई बोला जाईल. पुढे या. हा काय माहितीये का काय बुवाने आपला प्रश्न काय विचारले काय विचारलाय प्रश्न? प्रश्नाचं उत्तर आपण देतोय नक्कीच. परंतु हा शाळेने इकडे लक्ष द्यावं. शाहिरांच्या प्रश्नांचं आम्ही उत्तर देतोय, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असावं. ठीक आहे. शाळेने प्रश्न काय विचारलाय? प्रश्न असा होता, हृदयघात कोपयामान झालेल्या महादेवाच्या सत्वनासाठी विष्णू येतात, तसेच कलियुगात महादेवास भेटण्यास कोण येतात, त्यांच्या स्वागतासाठी त्यावेळेस कोण हजर असतात, त्यांची संख्या सांगून वेळ, तारीख, तिथी, महिना पटवा. ठीक आहे. हा शाहिरांचा प्रश्न आहे. प्रश्न आहे बरोबर आहे ना. हा. आणि काय सांगितलंय? हा. किती वेळ, तारीख, महिना पटवा. बरोबर आहे. आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. हा तिकडे शाळेने लक्ष असावा. हा शाहिरांचा पहिला प्रश्न काय होता? कलियुगात महादेवास भेटण्यास कोण आले? तर कलियुगात महादेवास भेटण्यास श्री हनुमान येतात. आणि दुसरा प्रश्न असा होता, त्यांच्या स्वागतासाठी कोण कोण हजर असतात आणि त्यांची संख्या सांगा. त्यांच्या स्वागतासाठी 8 गण, 11 रुद्र, 7 मुनी, 3 चिरंजीव, एकूण संख्या 29. आणि तिथी, वेळ, तारीख, महिना पटवा. तिथी फाल्गुन कृष्ण चतुर्थी, वेळ मध्यरात्री 12 ते 12:30, तारीख पौर्णिमा नंतरची 14वी तिथी, महिना फाल्गुन, फेब्रुवारी ते मार्च दरम्यान. हा शाहिरांचा उत्तर आहे. आम्ही आमच्या पद्धतीने हा आम्ही उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. परंतु हा शाळेत आपल्या काही प्रश्नाकडे वळलेले नाही. नका वळू द्या. पण आम्ही तुमच्या प्रश्नाकडे वळतोय आणि तुमच्या प्रश्नाचं आम्ही देतोय. बरोबर आहे. दिलेला आहे. दिलेलं आहे. हा तुम्हाला आमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्ही ठरवा आणि आम्हाला येऊन सांगा नंतरला. बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाप्रमाणे हा आम्ही तुमचं वेळ, तारीख, महिना सर्व सांगितलेलं आहे हा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलेलं आहे. दिलेला आहे. बरोबर आहे? हा आम्ही 35 वर्षांनी भेटलो. बरोबर आहे. बरोबर आहे. बुवा बोलले की खरंच हा आम्ही घराटीला 35 वर्षांनी भेटलो होतो आणि आज आमची हा देवली गावामध्ये हा हे पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ आहे. हा, आणि खरोखरच हा शाहिरांनी आता पहिल्या बारीच्या वेळेस आम्हाला प्रश्न दिला, त्याचं उत्तर आम्ही बारी चढता चढता दिलंय. बरोबर आहे. उत्तर चूक असो की अचूक असो तर त्यांना माहिती, तर त्यांनी पटवून द्यावं. बरोबर आहे. पण 30 वर्षानंतर भेटल्यानंतरही तोच जोश आणि तोच उत्साह या मंचावर या मालेगावात आहे. तुम्हाला लक्षात असावं. शिव गर्जना करुण खेळला, शिव गर्जना करुण खेळला, गेला बनावाया, झाली श्रेष्ठाई माया संपली देसाई, झाली श्रेष्ठाई माया
पण केलेला गेला पणवाया, गेला पणा वाया, झाली श्रेष्ठाई माया शंभो निघे जाया. शंभो निघे जाया. काय माहितीये का? काय शंकर पार्वतीचा सारीपाटाचा खेळ चालले असताना सारीपाटाला खेळ चालले असता तिथे काय झालं? काय झालं? की माया श्रेष्ठ झाली. माया श्रेष्ठ झाली. साई लक्ष असू द्या. माया श्रेष्ठ झालेली आहे. हा. म्हणून कसं काय ब्रह्मश्रेष्ठ करू नका. बरोबर आहे. ती माया श्रेष्ठ झालेली आहे. हा ती शंकर त्या टायमाला हा त्या पाण्यामध्ये हरलेले आहे. पणामध्ये हरलेले आहेत. पुढे त्यांनी काय केलं? काय केलं? ते निघे जायला की त्या पणामध्ये पुढे सांगू आम्ही हा असं निघतोय हा म्हणून हा की शंभू कसं निघे जा निघतोय हा तुम्हाला पुढे आम्ही सांगतोय. बरोबर आहे. काय काय लावले? सोडून सारे पणाला लावले. पणाला लावले. शिवमायेच्या जाळ्यात गाव झाड्यात गावले. काय माहितीये का? काय म्हणते? शंकर पार्वतीचा सारीपाटा खेळ चालत असताना हा नारद मुनी तिथे आले. तिथे नारद मुनी आले. त्यांनी कळ लावून गेले. काय कळ लावली? काय माहितीये का? तुम्ही सारीपाटाचे खेळ हा असे साधे खेळू नका. असे साधे खेळू नका. काहीतरी पणाला लावा. काहीतरी पणाला लावा. त्या पणाला लावल्यानंतर हा तो जिंकेल. हा तो श्रेष्ठ होईल. बरोबर आहे. आणि जो हारेल तो वनामध्ये निघून जाईल. वनामध्ये निघून जाईल. बरोबर ना? म्हणून त्या टायमाला काय झालं? काय झालं? मायेच्या जाळ्यामध्ये गावलेले आहे. मायेच्या जाळ्यात गावणारच. कारण कसं हा त्यांना गर्व झाला होता. कोणत्या गोष्टीचा? शंकराला गर्व झाला होता हा की हे पण हा मी जिंकणार. मी जिंकणार. पण माया हा पार्वतीने काय केलं? काय केलं? ते पण जिंकून दिलं नाही. बरोबर आहे. म्हणून हा ते मायेच्या जाळ्यामध्ये गावलेले आहे. हा पुढे काय झालं हा ते पुढे ऐकून घ्या. बरोबर आहे. सतीच्या पुढे सुटे ना कोळे. सतीच्या पुढे सुटे ना कोळे. पडला देवीच्या पाया. जय श्री माया संगोली जाया. जय श्री माया संगोली जाया. काय म्हटलंय? सतीच्या पुढे सुटे ना कोडे. सुटे ना कोडे. पडले देवीच्या पाया. पडले देवीच्या पाया. त्या सतीमध्ये कोण? पार्वती. हा पार्वतीच्या पुढे हा त्यांना काही जमलं नाही. त्यांना कोड सुटलेलं नाही. ते नाही. हा म्हणून त्यांनी काय केलं? काय केलं? अक्षरशः देवीच्या पाया पडायला लागले. बरोबर आहे. नवरा श्रेष्ठ असून हा बायकोच्या पाया पडले. नक्कीच. कारण हा ते जाळ्यामध्ये हरून गेले. बरोबर आहे. जाळ्यामध्ये हरून गेल्यानंतर हा त्यांना ते पाया पडावं लागणारच आहे. आणि आता हे साईर पण असे चालणार आहे. बरोबर आहे. साईर काय म्हणाले? काय म्हणाले? आउटफिट शेंडाळे घाट. काय
आउटफिट शेणाळे घाट शेणाले घाट चढून पाल्यापर्यंत जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही ना. साईरला सांगू इच्छितो, साईर आता तुमचा घाट राहिलेला नाही. तिकडे आता सपाट रस्ता झालेला आहे आणि तो नवीन रस्ता आहे आणि शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला असाच सपाट करू. बरोबर आहे. तसं आम्ही आमच्या पद्धतीने करतोय. हा तसं तुम्ही आमच्या मार्गाने या. बरोबर आहे. खरं आम्ही तुमच्या मार्गाने येणार नाही. तुम्ही आमच्या मार्गाने या. हा, कारण का ही नार आहे. बरोबर आहे. पहिला कार्यक्रम कोणाचा आहे? शक्तीवाल्यांचा. पाठीमागे कोण या पाहिजे? तुरेवाले. म्हणजे आम्ही तुमच्या पाठीमागे येऊ येणार शकणार नाही. तुम्ही आमच्या पाठीमागे या. बरोबर आहे. तुम्ही बरोबर खरं जुने साडेचारशे शाहीर आहोत. बरोबर आहे. आणि आमची 9ची मुले आहोत. हा तरी हा तुम्ही हा आमच्या पाठीमागून या. बरोबर आहे. तर आम्ही काय गातोय हा. काय करतोय त्याच्या मागे या तुम्ही. हे लक्ष लागा. हा तुम्ही आमच्या पाठीमागून या. हा आता ऐकून घ्या. 200 रुपयाचे सांगणे कोणाचे? सरिता मोहिते आणि संदीपा सकपाळ. सांगणे कोणाला? बुवा दिनेश बुवा यांस. बुवा बारी जोरात झाली पाहिजे, बारी ठासून झाली पाहिजे. होईल होईल. शिवांश कोष्टुरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तमाशा मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. पाहून हरला. मान शक्ती पाहून हरला. सतीच्या मागे मागे सरला. सतीच्या मागे मागे सरला. भक्तीचा त्याने मार्गा धरला. मार्गे धरला. माहितीये का काय म्हणते? शंकराला गर्व झालं. गर्व झालं. गर्व झाल्यानंतर हा त्यांचा गर्व तिथे चिरलेला आहे. बरोबर आहे. त्या पणामध्ये हा हरल्यानंतर हा त्याला काय करू आणि काय नको हा असं झालेलं होतं. हा परंतु हा माया हा माझी शक्ती थोर होती. बरोबर आहे. तिच्या मागे हा त्यांना काय जमलं नाही. बरोबर आहे. मग काय केलं? त्यांनी ते मागे 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 सरलेलं आहे. करायला लागलं. हा आणि त्यांनी भक्तीचा मार्ग दुसरा पर्यायच नाही ना. पर्याय नव्हता म्हणून मग तिचा मार्ग धरलेला आहे. हा आणि पुढे काय झालंय हा. ते ऐकून घ्या. अशा यावेळी कमाल केली. अशा यावेळी कमाल केली. चरणी अर्पिली काया. जरी काही माया संपली तारा. जरी काही माया संपली तारा. जरी माया संपली तारा. जरी माया संपली तारा. जरी काही माया संपली तारा. जरी काही माया संपली तारा. जरी माया हो काय म्हटलं माहिती आहे का? काय म्हटलंय? अशा वेळी कमाल केली. कमाल केली. चरणी अर्पिली काया. चरणी अर्पिली काया. आपल्याला माहिती
माहितीये का काय झालं? काय करावं हा काय नाही हा त्याला सुचले नाही काही जराही सुचलेलं नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं काय केलं? त्यांनी अर्पिली काया त्यांनी चरणी अर्पिली काया. जो इलाजच नव्हता ना बरोबर आहे. माये पुढे हा हा अरे रा बरोबर आहे. बरोबर आहे ना हा आणि कुठे निघून गेले? कोणामध्ये निघून गेले बरोबर आहे. म्हणून काय म्हणतात त्यांनी अर्पिली काया हा म्हणजे आता मला ह्याच्या पुढे काय जमणार नाही नाही. म्हणून तुझ्या चरणात मी हा माझी काया हा. पूर्ण अर्पितोय हा पुढे ऐकून घ्या गणपत बाबूराव गाणे वळले, आनंदाने सागर तरले, आनंदाने सागर तरले, आनंदाने सागर तरले. गणपत बाबूराव गाणे वळले, आनंदाने सागर तरले, आनंदाने सागर तरले, आनंदाने सागर तरले. सदा पांडुरंग पुढे सरले, अक्षराक्षर शब्दाने भरले, अक्षराक्षर शब्दाने भरले, अक्षराक्षर शब्दाने भरले. सदा पांडुरंग पुढे सरले, अक्षराक्षर शब्दाने भरले, अक्षराक्षर शब्दाने भरले, अक्षराक्षर शब्दाने भरले. काय म्हटलं माहितीये काय काय म्हटलंय? गणपत बाबूराव ज्ञानाने भरले ज्ञानाने भरले, आनंदाने सागर तरले सागर तरले, सदा पांडुरंग पुढे सरले पुढे सरले, अक्षराक्षर शब्दाने भरले शब्दाने भरले. खरंच हा गुरूंचं ज्ञान हा पाठीशी असलं पाहिजे बरोबर आहे. ज्ञान घेतल्याशिवाय हा आपल्याला पुढे जाता येणार नाही हा बरोबर आहे ना हा. म्हणून अक्षराक्षराने शब्दाने भरलेले आहे. त्या शब्दाने भरून हा. आपल्याला पुढे जायचंय हा. पुढे काय बोलतोय हा काय ऐकून घ्या काही काय म्हणाले? 30 वर्षानंतर आम्ही यांना मिळालो. बरोबर आहे ठीक आहे. बरोबर आहे. ही साईल पुढे कधीही मिळा, 5 वर्षाने 10 वर्षाने असाच कार्यक्रम राहणार रंगतदार आणि तो तुमच्या आठवणीतच राहणार आहे. आम्ही कार्यक्रम करतोय तसं तुम्ही पण करा नक्कीच. आम्हाला पण हौस वाटेल बरोबर आहे. पुढे ऐकून घ्या. प्रभावती पोष्टुरे आणि संदीपा सकपाळ यांचे 200 रुपयाचे सांगणे कोणाला, सांगणे प्रिया हिला, नाच्यांच्या नाच्या पोरांच्या तोंडाकडे बघू नका, चवलीला पावली सोडा. धन्यवाद. मोहन दिनेशा कवी अमेशा, मोहन दिनेशा कवी अमेशा, आले गुन्हेगारा, धरी श्रेष्ठाई माया शंभोने गेलाया, 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 काय म्हटलंय? काय म्हटलं काय म्हटलंय? मोहन दिनेशा कवी हमेशा हा आले गुण गाया आले गुन्हे गाया. आले माया हा निघाल्या. बरोबर आहे. हा मोहन दिनेशा हा खरोखरच हा गुरुवरांच्या आशीर्वादाने आतापर्यंत आहोत हा बरोबर आहे. खरोखर चिंतामणी मंडळी हा आपल्या हुशार आहे बरोबर आहे. आम्ही नव्हते आहोत नक्कीच. हा खरंच आम्ही जसा कार्यक्रम करतोय हा तसं त्यांनीही करावा बरोबर आहे. आपल्याला रसिकजनांचं मनोरंजन व्हावं. करावं ही तुमची इच्छा आहे हा की आम्हाला काही बोलायचं नाही.
गर्व कशाला करता श्रेष्ठपणाचा आज ना बसले माना खाली घालून सोडून लाजला गर्व कशाला करता श्रेष्ठपणाचा आज ना माना खाली घालून सोडून लाजला बोला काय म्हटलं? काय म्हटलंय? गर्व कशाला करता श्रेष्ठपणाचा आज ना गर्व कशाला करता श्रेष्ठपणाचं आज ना बसले माना खाली घालून सोडून लाजना. बस सोडून लाज ना बरोबर आहे ना? हा उतरवलं यांचा मीपणाचा माझं ना माझं नाव माझं ना हो आज ना. हो आज ना ही कविता कशी आहे? हा ते काय आहे? काय आहे पंचाकडून सांगायला पाहिजे. बरोबर आहे तर शायरीला लागेल हो. हा साहेब तुम्हाला काय म्हटलेलं नाही उद्या काय म्हणणार? हा. ते आम्हालाही माने घालून बसले. हा तुम्ही नाही आमची कवित्व आधारित आहे. शास्त्र आधारित आहे कथे आधारित आहे ती कथा तुम्हाला आम्ही सांगत आहोत. बरोबर आहे जरा ऐकून घ्या. हा काय झालं? काय झालं? स्त्री आणि पुरुष बरोबर आहे. हा समाजामध्ये काय विषय असतो? नवरा बायको बायको. स्त्री पुरुष बरोबर आहे ते. हा जेव्हा एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत होता बरोबर आहे. हा स्त्री अत्याचार म्हणजे कुणावरती? द्रौपदीवरती द्रौपदीवरती. हा. बरोबर आहे. तेव्हा तिकडे अति महारथी महापुरुष बसले होते. बरोबर आहे. कोण कोण होतं त्याच्यामध्ये? दुष्टराज, हा भीष्म, द्रोणाचार्य द्रोणाचार्य, हा. हे अति महारथी हा. त्या टायमाला बसले होते. बरोबर आहे. त्याने काय झालं? काय झालं? सेनाचे हा एखाद्या स्त्रीवरती हा अत्याचार होतोय बरोबर आहे. तिकडं हा त्यांनी लक्ष दिलेले नाही. नाही म्हणून काय होतलं त्यावेळी आपल्या काय झालं कवितेमध्ये? माहितीये का? हा ते सर्व हा माना खाली घालून बसलेले आहे. बरोबर आहे ना? मात कुणाचा उतरवला? हा त्या कौरवांचा कौरवांचा. बरोबर आहे ना? दुर्योधन दुर्योधन, बरोबर आहे ना? दुःशासन हा त्यांना जास्त माज होती. बरोबर आहे. त्यांचा अहंकार उतरवलेला आहे. त्यांनी काय केलं? हा दुर्योधनाला असं वाटलं काय वाटलं? माझ्याकडे श्रेष्ठ असा कोण नाही आहे. हा म्हणून त्याची माज उतरण्यासाठी हा आणि कुणाची? कोणाची? एका दुर्योधन आहे, हा दुःशासन, बरोबर आहे. त्याचे कौरव, हा त्यांची माज उतरवलेला आहे. कशी उतरवले? ते ऐकून घ्या पुढे. बरोबर. हा भीष्म द्रोणाचार्य नाही कडे धर्म सभेमध्ये आले. धर्म सभेमध्ये आले. धर्म सभेमध्ये आले. भीष्म द्रोणाचार्य नाही कडे धर्म सभेमध्ये आले. धर्म सभेमध्ये आले. धर्म सभेमध्ये आले. भांडवाला रावे चढे भाजाने टाकुनी जाळे. भाजाने टाकुनी जाळे. माहितीये काय? काय म्हटलंय? भीष्म द्रोणाचार्य नाही कळे भीष्म द्रोणाचार्य नाही कळे अधर्म सभेमध्ये झाले. धर्म सभेमध्ये झाले. पांडवांना आता ते खेळे पांडवांना आता ते छळे फासाचे टाकून झाले. फासाचे टाकुनी झाले. अति महारथी तिथे बसले होते. हा त्यांना माहिती होतं काय माहिती होतं? हे अधर्म होत आहे. अधर्म होतय तरी ते काहीच बोललेले नाही. तोंडामध्ये बोट घालून हा बसलेले आहे. माना खाली घालून. काना खाली घालून दुर्योधन पुढे हा त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. चालत नव्हता. हा. म्हणून त्यांनी हा. काय केलं? काय केलं? अशाचे टाकून जाळे हा त्यांना पांडवांना खेळलेले आहे. बरोबर आहे. पुढे काय झालं? ते ऐकून घ्या. हा दुष्ट बुद्धीचा दुर्योधन पुढे आवाज ना.
थोडी आवाज ना वाजना. बरोबर आहे. आता आम्हाला काय माहिती काय, काय एवढा त्याला अभिमान झाला होता, एवढा अहंकार झाला होता. आणि तो एवढा कपटी होता हा की त्याला वाटलं हा की या दुधामध्ये हा मीच जिंकणार आहे. हा म्हणून तो आवाज मोठे मोठे करत होता. हा बरोबर आहे. ते महारथी आलेले हा त्यांना काय त्यांनी गप्प बसवले. बरोबर आहे. ते माझ्या पुढे कोणी हा बोलायचं नाही. हा बरोबर आहे ना. हा. पुढे काय होतंय ऐकून घ्या. फास परतून घेतो माझे, मामा गावाचा रे, मामा गावाचा रे, मामा गावाचा रे. फास परतून घेतो माझे, मामा गावाचा रे, मामा गावाचा रे, मामा गावाचा रे. हे माझे गाजे, धर्माचे ज्ञानी लागे, धर्माचे ज्ञानी लागे, धर्माचे ज्ञानी लागे. मध्ये गाजे, धर्माचे ज्ञानी लागे, धर्माचे ज्ञानी लागे, धर्माचे ज्ञानी लागे. हो, काय म्हटलं माहितीये का, काय म्हटलंय. फासे टाकून या घेतो मध्ये, फासे टाकून घेतोय माझे, कोणी मामा डावा साजे. शकुनी मामा डावा साजे, खेळ सभेमध्ये गाजे, सभेमध्ये गाजे, धर्माचे ज्ञानही लाजे. धर्माचे ज्ञानी लाजे. कारण काय झालं माहिती काय, काय झालं. शेकोनी मामा होता ना, हा हा चतुर होता. बरोबर आहे. आणि उलट सुलट फासे करून हा पांडवांची मजा घेत होता. हा आणि त्या मजा घेताना हा तुमच्या पूर्ण राज्यही त्याने घेतलं. हा काय झालं म्हणजे, परंतु हा धर्माचे ज्ञान चांगले होते, बरोबर आहे. ज्ञानी होते. हा त्या टायमाला ते सुद्धा ते लाजून गेले. बरोबर आहे. ते बंधनात होते. त्या कपटी शकुनामध्ये हा आपण लागणं नाही. नाही. म्हणून हा तेव्हा ते त्यांच्या ज्ञानी लाजून गेले. बरोबर आहे. ऐकून घ्या. खेळ जिंकून हरणार उतरल याचा साजना. हो साजना, हो साजना. काय म्हटलं माहितीये का, काय म्हटलंय. खेळ जिंकून हरले. खेळ जिंकून आणणार उतरेल यांचा साजना. बरोबर आहे. बरोबर ना. गौरव आणि हा त्यावेळेस त्यांचा हा खेळ त्यांनी जिंकलेला आहे. बरोबर आहे. त्यांचा साज कसा उतरलेला आहे ते ऐकून घ्या. द्रौपदीला पण हे कळले, तिच्या नयनी अश्रू हे गळले. द्रौपदीला पण हे कळले, तिच्या नयनी अश्रू हे कळले. तिचे म्हणले, कृष्णाचे आढळले. काय म्हटलं माहितीये का, काय म्हटलंय. द्रौपदीला पण हे कळले, द्रौपदीला पण हे कळले, त्या नैनी अश्रू कळले. तिच्या नयनी अश्रू गळले. चरित्र तिचे म्हणले, दरिद्र तिचे म्हणले, कृष्णाचे मन हळले. कृष्णाचे मन हळले. द्रौपदीला माहिती होतं हा माझे पती हरलेले आहेत, बरोबर आहे. पांडव हरलेले आहेत. पांडव हरलेले आहेत. हा तिला पण कळले म्हणून तिच्या नयनी अश्रू आलेले आहेत. अश्रू आलेले आहेत. हा परंतु हा चैत्र मरते वेळी, हा चैत्र तिचे मरते वेळी बरोबर आहे. मला हट्ट लागलं. कृष्णाला कृष्णाला हरले, त्यांच्या मनाला हळद झालेली आहे. झालेलं आहे की हे कपटी हा गौरव हा एखाद्या स्त्रीला हा खेळतायत बरोबर आहे. म्हणून त्यांच्या मनाला हळद झाले. बरोबर आहे. काय झालं ते ऐकून घ्या. हा वस्त्रहरण करा, पाहतो पण मिटली खाजना. हो साजना, हो हो, काय म्हटलं माहितीये का, काय म्हटलंय. वस्त्रहरण
असतो हा पण मिटली त्याची खाजना. मिटली का जुना कोण वस्त्रारण करत होता? दुशासन. हा मला वाटलं होतं हा काय वाटलं होतं? द्रौपदीची हा वस्त्रे ओढून ओढून हा तुला मी काय करणार? निर्वस्त्र करेन. हा पण त्याची खास त्या वेळेला मिटलेली आहे. मिटवून टाकले ना. हा किती पण ओढ, किती पण ओढ, किती पण ओढ, किती पण ओढ. ओढला हा टाकणार आहे. बरोबर आहे. आणि तो थकलेला देखील आहे. टाकून गेल्यानंतर हा मिटलेली आहे. पिटले. हा आणि तिकडेचे सगळे पुरुष होते ते निर्वस्त्र झालेले आहेत. बरोबर निर्वस्त्र झाले. हा या होते. हा जेवढे पण पुरुष होते तिकडे. त्याला वाटलं नाही हा की एखाद्या स्त्रीची हा त्या आबरू लुटते हा त्याला आपण हे करू. थांबव. असं नाही. हा श्रेष्ठ दाखवता कुठे? कुठे दाखवतात? श्रेष्ठ आहेच नाही ना. बरोबर आहे. बसले. हा, त्यावेळेस काय ना काहीतरी बोलले असते. आम्ही श्रेष्ठ आहोत हा असं त्यावर दाखवलं असतं ना. हा आपलं आपण म्हणलं असलं हा की खरं खरंच हे श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. त्या टायमाला त्यांनी काय केलं? काय केलं? माना खाली बसले. हा श्रेष्ठ नाही आहे. हा समजलं का? बरोबर आहे. गणपत बाबू गाव गुरु काय म्हटलंय? गणपत बाबूराव गुरु ज्ञानी गुरु हे ज्ञानी मोहन दिनेशाची ही वाणी मोहन दिनेशाची वाणी तुझ्या स्मृतेशा गातोय गाणी गातोय गाणी गाऊ दे सर्वांचे गाणी. जाऊ दे सर्वांच्या गाणी. खरंच हा एखाद्या कलाकारांचा बरोबर आहे. आवाज छान हा. असल्यानंतर हा त्या रसिकजनांच्या गाणी गेल्यानंतर हा त्यांना पण आनंद वाटतो. बरोबर आहे. हे असं हा असं कार्यक्रम असं झालं पाहिजे. बरोबर आहे. हा आणि सर्वांच्या कानामध्ये आवाज गेलेला आहे. गेलेला आहे आणि जायला पाहिजे. नक्कीच. आणि खरोखरच हा या ठिकाणी हा हा सर्वांच्या त्याच्या स्मृतीचा आवाज हा हा सर्वांच्या कानी गेलेला आहे. पुढे हा शाहीर चेतन कवित्व करून करतो राजना. हो राजना, हो राजना. काय म्हटलंय? शाहीर चेतन कवित्व करतोय हा राजना. बरोबर आहे. आणि बरोबर आहे. हा कवित्व कशी पाहिजे? आधारिक असायला पाहिजे. नक्कीच. शाहीरने मनाला लागून घेऊ नका. बरोबर आहे. म्हणजे ही आधारिक कवित्व आहे. हा आणि ती कथाही आम्ही तुम्हाला पटवून दिलेली आहे. हा आता म्हणणार आम्हाला बोलणं हा बसले माना खाली घालून सोडून लाजना. आधारिक कवित्व आहे. हा शाहीर हा काय म्हटलं माहितीये का? काय आपण गाणे भरपूर बोललं. नक्की. शाहिरी पण झालाच पाहिजे. बदल झालाच पाहिजे. हा. ही सर्व एक मनोरंजन करण्यासाठी हा शाहिरी लोक उपस्थित आहेत. हा म्हणून आपण गाणी फुल बोलतोय. बरोबर आहे. आपला मार्मिक काय आहे? मार्मिक काय आहे? शाहिरी पण हा, तो तर झालाच पाहिजे ना. हा शायरी बघ हा गातो. त्याकडे सगळ्यांचं लक्ष असावं.
काळात आपण एक पद गातोय, हा लक्ष असू द्या. बरोबर आहे. हात जोडून माझी विनंती लहान थोराला, लहान थोराला आईच्या पोटी जन्म घेता खरे खरे बोला. आईच्या पोटी जन्म घेता खरे खरे बोला. आईने आपल्याला काय आशीर्वाद दिलाय, हा खोटं बोलायचं नाही, जे काय आहे ते हा खरे बोलायचं. पुढे ऐकून घ्या. हा खरे पुसरे खरे सांगावे बाजूला बसून सभेला बायकोने पुसावे नवऱ्याने सांगावे वचन माझा पहिला. वचन माझं पहिला. बायकोचा वचन आहे, हा पहिला आहे. हा पुढे काय सांगतोय ते ऐकून घ्या. नव्हता असुरीला विटाल कुणी पैदा केला, कुणी पैदा केला, कुणी पैदा केला, कुणी पैदा केला. नव्हता दोष बायकोला लाग बघा रुचेली बाळा. कस्तुरीला विटाल विटाल कोणी पैदा केला आणि नव्हता दोष बायकोला डागा बघा तुझ्या नशिबाला. तुझ्या नशिबाला. डाग कुणाला लागलाय? हा विठाल बायकोला नव्हता. बरोबर आहे. पण बायकोला डागणार तुझ्या नशिबाला डाग लागलेला आहे. हा पुढे काय आहे ना ऐकून घे. हा पूर्वी जन्मला कोणी विचार मी विचारतो तुझला ते चार भाग कोण होता घालायला. कोण होता घालायला. हा पहिला विठ्ठल विठ्ठल असुर मी सांगेन तुझला.
तुम्हाला मी सांगेन तुम्हाला दुसरा विटाला कुणाला दिला तुम्ही सांगा मजला तुम्ही सांगा मजला दुसरा विटाला कुणाला दिला तुम्ही सांगा मजला पुढे ऐकून घ्या हा तिसरा विठा दिला कुणाला सांगेन तुम्हाला तिसरा विटाला दिला त्रिभुवनाला सांगेन तुम्हाला सांगेन तुम्हाला 14 विटाला 14 16 गुरु कोण केला गुरु कोण केला गुरु कोण केला तर सांगायचं आहे नक्कीच. पुढे ऐकून घ्या हा मी एक बायको तुम्ही एक पुरुष बसले बाजूला बसले बाजूला बसले बाजूला बसले बाजूला विना विना मार्गात गेला कोणत्याला हो काय म्हटलं माहिती का काय म्हटलंय मी एक बायको तुम्ही एक पुरुष बसले बाजूला बसले बाजूला कोणी दावीला मार्ग छेद हा कोणत्या जागेला कोणत्या जागेला छेद कोणती जागा आहे ना हा ती दाखवायची आहे हा पुराणं कुठं ऐकून घ्या हा काय पाहुणे रे पडला तुरा लावून बोला तुरा लावून बोला तुरा लावून बोला तुरा लावून बोला अगरे चला काही करावे तो हो काय म्हटलं माहिती का काय म्हटलंय काय पाहुणी रेत पडला तुरा लावून बोला तुरा लावून बोला अवघा येतला काही करावे तो होता गोळा तो होता गोळा तो होता गोळा हा त्या गोळ्याला काय झालं हा पुढे काय सांगतीलच नक्कीच हा तुमच्या पासून छेद झाला तुला गळवा. हो काय म्हटलं माहिती काय काय म्हटलंय तुमच्या पासून छेद झाला असा अस्तुरीला कळवा असा अस्तुरीला कळवा दिल्याचा गोला बांधला मी विचारतो तुला मी विचारतो तुझला दिल्याचा गोला बांधलेला आहे हा तो शाळेला विचारलेला आहे हा. ते सांगतीलच पुढे हा. ऐकून घ्या. कमला मध्ये रे पडला विठा कुठे राहिला? विठा कुठे राहिला? विठा कुठे राहिला?
कुठे राहिला विठाल कुठे राहिला सांगा विठालची जागा उत्तर दे माझ्या पदाला उत्तर दे माझ्या पदाला पदाचा उत्तर असेल हा इकडे आपल्या मार्गामध्ये नक्कीच बरोबर आहे ना हा. आपण बोलत नाही हा की जास्त करून द्या करून. तुम्ही हा. आमच्या मार्गाने हा. आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही ऐकून घ्या. तोच गोला तोच तुम्ही सांगा मजला विठालाच्या कमलामध्ये हा डोळ्याला जागा कुठे झाला जागा कुठे झाला शाळेने सांगायचं आहे जागा कुठे झाला हा तो शाळेने सांगायचं आहे बरोबर आहे ऐकून सोनू कानू दे पाऊल आमचा बारीचा टाइम झालेला आहे आम्ही बारी काढत आहोत तुम्ही त्याच्या समोर यायचं आहे आता उठा शाहीर कविराया नका दोन लावू लावा तुम्ही रंग करुणी लावा आता उठा
आवडी